Hello children and welcome to the English class. आज मी मानसी तुमच्या इंग्लिशच्या या नवीन सेशनमध्ये तुमचं स्वागत करते. आज चला आपण परत वाचूया आपलं बी द बेस्ट ही जी पोयम होती, ह्याचे अनेक जे काही वस्तू राहिलेल्या होत्या त्या आपण करूया आणि समजूया. तर चला वाचूया बी द बेस्ट. तर मुलांनो, जसं तुम्हाला माहितीये, आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये ही जी पोयम आहे हिला वाचलं, रेसिटेशन केलं आणि ह्याचा अर्थ नीट प्रकारे समजला. आज आपण ह्याच्या ज्या वॉर्मिंग अप एक्सरसाइज होत्या पेजच्या आधी, जो पहिला पेज आहे त्याच्यावरती, त्याला आपण करू आणि समजूया. वॉर्मिंग अप, चिट चॅट. चिट चॅट म्हणजे गप्पा गोष्टी. तर आपण ह्यांना पाहूया. हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? ह्याचा अर्थ काय झाला? प्राइज म्हणजे पुरस्कार आणि कॉम्पिटिशन म्हणजे प्रतियोगिता. तर काय तुम्हाला कधी कोणत्या प्रतियोगितेमध्ये, कॉम्पिटिशन मध्ये कोणता प्राइज मिळालेला आहे? तर ह्याचं आपल्याला उत्तर यस किंवा नो मध्ये लिहायचं आहे. ज्यांना यस मध्ये मिळाला असेल तो यस मध्ये लिहितील की येस आय हॅव गॉट अ प्राइज, आणि जे नो, ज्यांना नाही मिळाला ते नो मध्ये. कारण की हर कुणाला प्राइज मिळेल हे काही जरुरी नाही. तर म्हणून यस किंवा नो, सगळ्यांचे उत्तर वेगळे होऊ शकतात. हाऊ डिड यू फील ऍट दॅट टाइम? जेव्हा आपल्याला पुरस्कार मिळाला, जर तुम्हाला पुरस्कार मिळालाय तर त्यावेळेस कसं फील झालं तुम्हाला? फील म्हणजे त्यावेळेस कसा अनुभव झाला तुम्हाला, तर त्याचा लिहायचंय त्याच्या बाबतीत की आय फेल्ट व्हेरी गुड. कारण की सगळ्यांना छानच वाटतं, कुणाला या गोष्टीचं वाईट तर वाटत नाही की आपल्याला पुरस्कार का मिळाला, तर हे छानच वाटायची गोष्ट असते. हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? फेल होणं माहितीये तुम्हाला, की आपण जेव्हा कोणती गोष्ट नाही करू पावत तर त्याला फेल म्हणतात. तर हॅव यू एव्हर फेल्ड, काय तुम्ही कधी फेल झाले आहात आपल्या एफर्ट्स मध्ये? म्हणजे तुम्ही खूप आपले प्रयत्न केले आहेत पण तरी तुम्ही फेल झाले आहात का? तर हे पण पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं. होऊ शकतं कोणी फेल झालं असेल खूप प्रयत्न करू नये, आणि होऊ शकतं कोणी एका प्रयत्नातच पास होऊन गेलं असेल. पण जर कोणी फेल पण झालंय तर त्याच्यात काही पण अशी गोष्ट नाही आहे लाजेची. कारण की मनुष्य जे असतं ते करता करता शिकतं. तर म्हणून ही पोयम पण त्याच्याच बाबतीत होती ना, बी द बेस्ट, की आपण हळूहळू शिका, करा आणि त्याच्यात सर्वोत्तम बना. डू यू थिंक वी शुड एक्सेप्ट सक्सेस एज वेल एज फेलियर? तर डू यू थिंक म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सोचता? वी शुड एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणजे की आपल्याला स्वीकार केलं पाहिजे सक्सेस आणि फेलियर दोघांना. सक्सेस म्हणजे यश आणि फेलियर म्हणजे अपयश. आणि फेलियर म्हणजे अपयश असतं ना. तर आपल्याला काय वाटतं की जे सक्सेस आहे आणि फेलियर आहे, कोणी कधी कोणत्या वस्तू जिंकतं, कोणी कधी हारतं. तर तुम्हाला काय वाटतं की त्याला एक्सेप्ट केलं पाहिजे जसं आहे तसं, किंवा कोणी कोणी लोक हार बर्दाश्त नाही करू पावत, रडू लागतात किंवा त्यांना खूप त्रास होतो, तर असं झालं पाहिजे? किंवा कोणी कोणी लोक जिंकतात तर त्यांना खूप जास्त गर्व होऊन जातो या गोष्टीचा. तर काय लिहिलंय? डू यू थिंक वी शुड एक्सेप्ट सक्सेस एज वेल एज फेलियर? तर आपल्याला सक्सेस आणि फेलियर, हार जीत दोघांना एकासारखं घेतलं पाहिजे की नाही? तर ह्याचं ते तुम्ही आपल्या मनाचा उत्तर लिहू शकता. ह्याचं उत्तर तर तसं हेच होईल की हो, आपल्याला घेतलं पाहिजे. येस, वी शुड एक्सेप्ट सक्सेस एज वेल एज फेलियर. व्हॉट विल बी युअर रिएक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? आता बघा, सपोज करा की कोणचं क्रिकेटचा मॅच चाललाय आणि त्याच्यात टीम बनतात. तर काय होईल की सपोज टीम मध्ये तुम्हाला नाही घेतलं गेलं काही कारणांनी, आणि जर नाही घेतलं तर त्याचं काही ना काही कारण तर असेलच आहे. तर तुम्हाला कसं वाटेल? व्हॉट विल बी युअर रिएक्शन? तुमची प्रतिक्रिया काय असेल या गोष्टीवरती, जर तुम्हाला तुमच्या टीम मध्ये सिलेक्ट नाही केलं गेलंय? सांगा बरं. छान वाटेल का? नाही, अगदीच अजिबात छान नाही वाटेल. आपल्याला वाईटच वाटणार त्या गोष्टीचं. तर आपल्याला वाईट वाटेल तर आपण काय करू? आपल्याला वाईट वाटेल तर सही गोष्ट ही आहे की आपण नेक्स्ट टाइम करता त्याला, आपल्याला त्या गोष्टीकरता तयार करू, की आपल्या जी गोष्ट चुकीची होती, जे आपल्यामध्ये कमी होती, विचारून त्याला आणि त्याच्यात आपण त्याच्यात खूप छान बनावं, बेस्ट बनावं, ताकी नेक्स्ट टाइम जेव्हा ये तेव्हा आपल्या बरोबर असं ना होय. नेक्स्ट आहे रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन. आता मी जसं म्हणते तसं तुम्ही पण म्हणा, म्हणजे की तुमची पण प्रोनाउन्सिएशन छान होईल. मी हळूहळू म्हणते, तुम्ही पण माझ्या बरोबरीने म्हणा. रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन, हिल,
स्टोन, माउंटेन, रॉक, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड, चाइल्ड, एडल्ट, बेबी, यूथ. तर अशा प्रकारे आपण हे सर्व शब्द जे आहेत ते वाचले. आता काय करायचंय यांचं पहा बरं. रिअरेंज each of the above sets of words according to the increasing order of their size growth. आपल्याला हे चारही जे एबीसीडी मध्ये शब्द आहेत, ए चे हे 4 शब्द, बी चे 4 शब्द, तर ह्यांना इथे परत लिहायचंय. आणि कसं लिहायचंय, ह्यांना वाढत्या अनुपात मध्ये लिहायचंय. वाढतं कसं की ह्याच्यातनं जे सगळ्यात लहान आहे त्याला आपण सगळ्यात आधी लिहू, त्याच्याहून मोठं जे राहील ते त्याच्यानंतर, मग त्याच्याहून मोठं जे ते त्याच्यानंतर, असं करून करता करता जे सगळ्यात मोठं आहे ते शेवटी येईल. तर हे असं आपल्याला चारींमध्ये करायचंय. सपोज करा हे रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन, ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान काय झालं बरं माहितीये तुम्हाला? मी तुम्हाला पडलं होतं पण पोयम मध्ये. स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे काय असतं, एकदम छोटीशी नदी, छोटीशी नदी, ठीक आहे ना, जिथे पाणी लहानसं वाहत असतं. तर स्ट्रीम सगळ्यात छोटं झालं, तर सगळ्यात आधी येईल स्ट्रीम. त्याच्याहून मोठं काय झालं, रिव्हर, तर मग येईल रिव्हर. त्यानंतर काय येईल, सी, समुद्र, तर त्याच्यानंतर सी येईल. आणि लास्ट मध्ये ओशन म्हणजे महासमुद्र. तर अशा प्रकारे हे 4 इथे येऊन जातील. मग बी, बी मध्ये हिल, स्टोन, माउंटेन, रॉक, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात छोटी वस्तू कोणती असते सांगा? येस, व्हेरी गुड, स्टोन. स्टोन म्हणजे काय, आपण जे पत्थर म्हणतो, तर ते स्टोन सगळ्यात लहान असतं, तर स्टोन सगळ्यात आधी येईल. मग काय येईल याच्यातनं, हिल किंवा माउंटेन की रॉक? येस, व्हेरी गुड, रॉक येईल. मग तर स्टोन नंतर रॉक. रॉक म्हणजे मोठे मोठे जे पत्थर असतात खूप, ज्यांना आपण हलवू नाही शकत, तर ते रॉक आलं. मग हिल आणि लास्ट मध्ये माउंटेन. तर हे असं करून बी मध्ये लिहा. थर्ड आहे प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड, ठीक आहे. ह्याच्यात सगळ्यात छोटं काय असतं साईज मध्ये? येस, सीड. सीडने सीड आपण टाकतो ह्याच्यामध्ये, सॉइल मध्ये, आणि त्याच्यानेच झाडं उगतात मोठे मोठे. तर सगळ्यात लहान तर सीड असतात, इतके इतकेशे असे बारीक बारीक. तर सीड सगळ्यात लहान झाले, ते लिहू. त्याच्यानंतर मग काय येईल, सॅपलिंग. सॅपलिंग म्हणजे त्याच्याने इतके इतकेशे असे हलके हलके झाडं उगतात, ते सॅपलिंग असतात. त्यानंतर येईल प्लांट. आणि लास्ट मध्ये येईल ट्री, कारण की ट्री तर सगळ्यात मोठं असतं. मग येतं लास्ट चाइल्ड, एडल्ट, बेबी, यूथ. तर सगळ्यात छोटं कोण असतं याच्यामध्ये? बेबी. येस, तर बेबी, चाइल्ड, यूथ आणि मग लास्ट मध्ये एडल्ट. तर हे अशा प्रकारे ही एक्सरसाइज आपल्याला करायची आहे. आता बघा, in your pre-primary classes you must have learned the story of the lion and the mouse. तर तुम्ही तुमच्या लहानपणाच्या पुस्तकात हे वाचलं असेल, लायन अँड द माऊस म्हणजे सिंह आणि माऊस म्हणजे उंदीरची जी स्टोरी होती, तिला वाचलेलं आहे तुम्ही. रीड इट इन इंग्लिश. तर ह्याला इंग्लिश मध्ये वाचूया. अँड फिल इन द गॅप्स युझिंग द वर्ड्स गिवन इन द बॉक्स. इथे तुम्हाला हे गॅप्स दिसतात आणि हे इथे वर्ड्स दिले आहेत, ह्यांच्या यूज करून आपण हे गॅप्स भरूया. तर चला वाचू. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ, म्हणजे की सिंह झोपला होता. कुठे झोपला असेल तो पहा, इथे वाचा शब्द. हेल्प, अँग्रीली, कॉट, फॉरेस्ट. येस, द फॉरेस्ट. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. अ माऊस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम, म्हणजे अ माऊस, उंदीर जो आहे त्यांनी काय केलं, त्यांनी त्याच्यावरती खेळणं सुरू केलं. द लायन गॉट अप. लायन जो होता तो उठून गेला. द लायन गॉट अप. कसा उठेल? जर तुमच्या अंगावरती कोणी असं कुदेल उचलेल तर, तुम्ही झोपले आहात तर तो अँग्रीली, तो रागात उठला. लायन गॉट अप अँग्रीली. ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू डॅश इट. तर तो उठला आणि त्यांनी उंदीराला पकडलं आणि काय करू लागला, रेडी टू किल इट. येस, किल म्हणजे मारणं, तो त्याला मारणार होता. द डॅश बॅक द लायन. आता जर तो त्याला मारणार होता तर कोण बॅक करेल? बॅक म्हणजे विनंती करणं. सिंहाला विनंती करू लागला. कोण बरं करत होता? माऊस. द माऊस बॅक द लायन टू लीव्ह इट. लीव्ह म्हणजे सोडून द्यायला, की मला सोडून दे.
अँड सेड दॅट समडे इट वुड डॅश द लायन. आणि तो म्हणाला की कोणत्या तरी दिवशी तो म्हणजे उंदीर त्याला काय करेल, लायनला हेल्प करेल, हेल्प द लायन. द लायन डॅश अँड लेट इट गो. द लायननी काय केलं, सिंहनी काय केलं या गोष्टीवरती, काय केलं असेल इतका मोठ्या सिंहानी, तो खूप जोरानी लाव्ड म्हणजे हसला, खूप जोरानी हसला. अँड लेट इट गो, आणि त्यांनी त्याला जाऊ दिलं. वन डे द लायन वॉज डॅश इन अ नेट सेट अप बाय द हंटर्स. हे जे मी डॅश म्हणतेय ना, हे जितके ब्लँक स्पेसेस असतात ना, ह्याला आपण डॅश म्हणतो. वन डे द लायन वॉज, काय झालं, तो नेटमध्ये हंटर्स म्हणजे जे शिकारी होते त्यांच्या नेटमध्ये, तो जालमध्ये तो काय झालं, फसून गेला. आता इथे कोणता शब्द आहे, कॉट. वन डे द लायन वॉज कॉट इन अ नेट सेट बाय द हंटर. तर तो त्याच्यात पकडला गेला. ही डॅश लाऊडली एज ही ट्राय टू हार्ड टू एस्केप. मग तो काय करेल जोराजोरानी, तो जोराजोरानी काय करेल पहा बरं, इथून कोणता शब्द आहे, रोर्ड. ही रोर्ड लाऊडली एज ही ट्राय टू हार्ड टू एस्केप. तो जोराने त्यांनी दहाड मारली खूप जोराने आणि आपली पूर्ण शक्ती लावली की तो तिथून न पळून जाय. एस्केप म्हणजे पळणं. द माऊस डॅश द लायन अँड केम. आता जो उंदीर होता त्यांनी काय केलं, त्याला काय झालं, त्याला ऐकू आलं, हर्ड. द माऊस हर्ड द लायन अँड केम, आणि तो आला तिथे. इट डॅश अप द नेट. तर त्यांनी काय केलं, नेटला, त्यांनी त्या जाळीला काय केलं, इट, तर त्यांनी काय केलं, इट च्यूड अप द नेट. त्यांनी च्यू केलं, च्यू म्हणजे चबावलं त्याला. ठीक आहे, आपल्या दातांनी, त्याचे दात खूप तेज असतात ना उंदीराचे, तर त्यांनी त्याला चबावलं खूप जोराजोराने. तर त्यांनी चबावणं सुरू केलं आणि त्याला काटून टाकलं नेटला म्हणजे जाळीला, विथ इट्स शार्प टीथ. ठीक आहे, आपल्या दातांनी त्याला काटून टाकलं. अँड सेट द लायन, आणि जे लायन होता, सिंह होता, त्याला काय केलं, फ्री केलं. अँड सेट द लायन फ्री. तर ही अशी ही जी तर अशी ही स्टोरी लायन अँड द माऊस, ही जी तुम्ही लहानपणी वाचली असेल, सिंह आणि उंदीरची, ही आज आपण इंग्लिश मध्ये वाचली आणि त्याचं छान आपण फिल इन द ब्लँक सारखं केलं. मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे ह्याच्याने तुम्हाला काय शिक्षा मिळते, या स्टोरीने आपल्याला ही शिक्षा मिळते ना की कोणी पण लहान किंवा मोठं साईजच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याच्यावरती नाही जाऊ शकत. त्यांनी उंदीरनी इतका लहानसा असूनही इतक्या मोठ्या सिंहाची हेल्प केली. तर तुम्ही पण कुणाची हेल्प करू शकताय आणि तुम्ही पण आपल्या कामात बेस्ट होऊन तुम्ही छान करू शकताय. तशी आपण आज स्टोरी वाचली. तर आता ही स्टोरी वाचलेली झाली आपली. आता आपण जी एक्सरसाइज आता पाहिल्या तिथे आणि समजल्या नीट प्रकारे, त्याला इथे आपण परतसे बघू. चिटचॅट मध्ये जे क्वेश्चन्स होते मी तुम्हाला ओरली सांगितले, आता इथे याचे लिखित मध्ये रिटन मी आन्सर्स लिहिले. हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? येस, आय हॅव गॉट अ प्राइज इन डान्स कॉम्पिटिशन. इथे तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिशनचं नाव लिहू शकताय जे तुम्ही कधी जिंकली असेल. आणि जर नाही जिंकलंय तर त्यात काही गोष्ट नाही, नो पण लिहू शकता. की मग नो लिहाल तर नो आय हॅव नॉट गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन. मग तुमचा आन्सर हा राहील. बाकी तुम्ही हा आन्सर लिहू शकताय आरामाने. मग नेक्स्ट काय आहे, हाऊ डिड यू फील ऍट दॅट टाइम? तुम्हाला तेव्हा कसं वाटलं? आय फेल्ट व्हेरी हॅपी ऍट दॅट टाइम. तेव्हा मला खूप छान वाटलं, मी खूप प्रसन्न झालो. हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? काय तुम्ही कधी आपल्या एफर्ट्स मध्ये, प्रयत्नांमध्ये फेल झाले? येस, आय हॅव फेल्ड अ कपल ऑफ टाइम्स इन स्पाइट ऑफ माय एफर्ट्स. म्हणजे हाऊ मी फेल झालोय. अ कपल ऑफ टाइम्स म्हणजे एक दोनदा फेल झालोय. कपल म्हणजे दोनला म्हणतात ना, तर एक दोनदा मी फेल झालोय. इन स्पाइट ऑफ माय एफर्ट्स म्हणजे मी खूप प्रयत्न केले तरी सुद्धा मी फेल झालोय कधी कधी आपल्या प्रयत्नांमध्ये. डू यू थिंक वी शुड एक्सेप्ट सक्सेस एज वेल एज फेलियर? तुम्हाला काय वाटतं, आपल्याला सक्सेस, यश आणि फेलियर जे असतं त्याला आपल्याला एकसारखं एक्सेप्ट केलं पाहिजे? येस, सक्सेस अँड फेलियर बोथ आर पार्ट ऑफ आवर लाईफ, सो वी शुड एक्सेप्ट इट. तर ह्याच्यात काय लिहिलंय की जे यश असतं आणि जे फेल होणं असतं, दोन्हीच आपले जीवनाचे काय आहेत, पार्ट आहेत, हिस्सा आहे. कोणी कधी फेल होतो, कोणी कधी पास होतो. ते दोन्हीच हिस्से आहेत आपल्या जीवनाचे. म्हणून आपल्याला या दोन्ही वस्त्यांना एक्सेप्ट केलं पाहिजे. नेक्स्ट आहे, व्हॉट विल बी युअर रिएक्शन्स इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? तुमचं काय रिएक्शन राहील, तुमची काय प्रतिक्रिया राहील जर तुम्ही टीम मध्ये सिलेक्ट नाही झाले तर?
आय विल फील बॅड, मला वाईट वाटेल, बट आय विल ट्राय टू इम्प्रूव्ह माय सेल्फ वेर एव्हर आय वॉज रॉंग. म्हणजे पण मी आपल्याला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन. इम्प्रूव्ह म्हणजे आपल्यामध्ये जी खराब गोष्ट त्याच्यात मी चांगलं करायची प्रयत्न करेन. आणि वेर एव्हर आय वॉज रॉंग, जिथेही कुठे मी चुकीचा होतो तिथे मी आपल्याला ठीक करायचा प्रयत्न करेन. नेक्स्ट आहे तुमची जी एक्सरसाइज होती, अकॉर्डिंग टू वर्ड्सला लिहायचं होतं अकॉर्डिंग टू साईज, ते आहे अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ग्रोथ. तर हे मी लिहून दिले, तिला तुम्ही पाहून आपल्या बुकमध्ये कॉपीमध्ये लिहा. स्ट्रीम, रिव्हर, सी, ओशन, हे मी तुम्हाला सगळं समजावूनच दिलंय. स्टोन, रॉक, हिल, माउंटेन, सीड, सॅपलिंग, प्लांट, ट्री, बेबी, चाइल्ड, यूथ, एडल्ट. तर ह्याला पहा आणि ह्याला नीटशे लिहा तुम्ही आपल्या कॉपीत. आता लास्ट आहे तुमचं द लायन अँड द माऊस, जी स्टोरी होती आपली, तिला आपण जे फिल इन द ब्लँक्स होते ते मी सगळे शब्द इथे लाईनीने लिहिलेत. ते जसे लिहिलेत तसेच तुम्ही आपल्या बुकमध्ये 1 2 3 4 करून भराले. पहिला होता फॉरेस्ट, मग अँग्रीली, किल, माऊस, हेल्प, लाफ्ड, कॉट, रोड, हर्ड, च्यूड, फ्री. हे सगळे शब्द मी जसे बोलले तुम्ही पण तसाच बोलायचा प्रयत्न करा. व्हिडिओ परत बघू शकता तुम्ही, तुमच्याजवळ तो ऑप्शन असतो, तर तुम्ही व्हिडिओ परत बघून हे शब्द तसेच बोला. मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे याची शिक्षा काय आहे, तर नेव्हर अंडर एस्टिमेट एनीवन, कुणालाही कमी नका समजू. ठीक आहे, आपण असं होऊ शकतं की कोणी लहानचं दिसतंय तर आपण सोचतो की अरे हा तर काय करेल, काही नाही करू शकत. तर असं कुणालाही कमी नका समजू. कोणी पण कोणत्याही रूपात तुमची मदतही करू शकतो आणि तुमचा हेल्पही करू शकतो. तर आता हे आपलं सेशन संपलेलं आहे. आज आपण खूप साऱ्या छान छान गोष्टी शिकलेलो आहो की कसं, म्हणजे की आपण इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आपण आज शिकलो की कसं लिहायचं. स्टोरी शिकली छानशी, त्याच्यात फिल इन द ब्लँक्सच्या रूपात, आणि आपण ही स्टोरी इंग्लिश मध्ये शिकली है ना. आणि प्रश्न उत्तरद्वारे आपण किती छान छान गोष्टी शिकलो. तर आजचा हा सेशन आपला इथेच संपतो. तुम्ही घरी राहा, नीट राहा, स्वस्थ राहा, स्वच्छ राहा. बी हॅपी, बी सेफ. थँक यू. हॅव अ नाईस डे.